समाचार अब तक, सत्य का साहस। नरेश भाऊ, आपण मागील बरेच वर्षापासून लोकसेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, जनसामान्य लोकांना मदत केलेली एक प्रकारे। तसेच आपण भाजपचे पदाधिकारी होतात, त्याच प्रकारे भाजपलाही सुद्धा आपण मजबूती करण्याचं कार्य केलेलं आहे। आणि येणार मागील विधानसभा इलेक्शनमध्ये लोकांमध्ये चर्चा रंगलेली होती की भाजपचे संभावित उमेदवार म्हणून नरेश भोडे हे असतील, परंतु पक्षाने योग्य निर्णय न दिल्यामुळे या इलेक्शन्समध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला। याबद्दल काय बोला? मागील 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहे, परंतु मागील 7 वर्षांमध्ये ज्यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये आमची सुधाकरराव, जे माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांची जेव्हा सीट पडली, त्यानंतर एक प्रकारची आमच्या क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाली आणि आमचा हा पश्चिमचा गड जो आमचा 30 वर्षापासून आमच्याकडे होता, तो गड काँग्रेसला गेला। त्या दिवसानंतर मी एक संकल्प केला होता आणि त्या संकल्पामध्ये मी हा गड कोणत्याही परिस्थितीमध्ये पश्चिम नागपूरचा भारतीय जनता पार्टीला वापस येईल हा संकल्प घेऊन मी सातत्याने वर्षापासून वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांपर्यंत समाजसेवेचे काम असो, समाजसेवा असो किंवा भारतीय जनता पार्टीने मला जे पद दिलं, मला ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष केलं, तर ओबीसीला न्याय देण्यासाठी सुद्धा मी निरनिराळे आंदोलन सुद्धा केलं आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना मी ओबीसीच्या मागण्या सुद्धा त्यांच्याकडे सातत्याने घेऊन गेलो आणि त्यांनी आमच्या ओबीसीला न्याय दिला। आणि जे मराठा आरक्षणाबद्दल ते ओबीसी समाज आम्हाला ओबीसीत घ्या असं म्हणायचे, परंतु त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही आणि आम्हाला न्याय दिला। त्याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी आज येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे आम्ही अभूतपूर्व यश प्राप्त केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याचं त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं ते प्रतीक आहे। आणि आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आम्ही ते काम केले, ती योजना त्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे मी केलेलं आहे। त्यामुळे मी आज माझे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा देतो। ते आज मुख्यमंत्री झालेले आहे, त्यांना महाराष्ट्रात आता 5 वर्ष आमचा महाराष्ट्र कोणी थांबवू शकणार नाही। पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक माहिती तयार केलेली आहे। भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत। विदर्भाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? या महाराष्ट्रामध्ये मागील 2014ला जेव्हा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले, सर्वप्रथम एकदम आमदारचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी 5 वर्ष जे महाराष्ट्राला मध्ये सरकार चालवलं, त्या पिरियडमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार कमी होते, शिवसेनेचे आमदार, पार्टीचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार मिळून सरकार बसली। त्यावेळेस त्यांनी जे 5 वर्षामध्ये काम केलं महाराष्ट्रात आणि एकतर्फी काम केलं, 5 वर्ष कंटिन्युअस काम करणारा जर एकमेव मुख्यमंत्री असेल तर ते आमचे देवेंद्र भाऊ आहेत। आणि आज महाराष्ट्रामध्ये जो विदर्भामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल का भारतीय जनता पार्टीचेच आमदार निवडून आलेले आहे। हे प्रकारचं त्यांनी 2.5 वर्षामध्ये आमचे एकनाथजी मुंडे असो, अजितदादा आणि देवेंद्र भाऊ यांनी तिघांनी मिळून जो काम केलेलं आहे, लाडकी बहीण योजना असेल, नंतर सर्व समाजाच्या लोकांना आर्थिक पाठबळ मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी या मंडळ तयार केले। सुदर्शन समाज असो, वाल्मिकी समाज असो, नंतर आमचं सारथी असो, अण्णाभाऊ साठे असो, अशा प्रकारचे मंडळ तयार करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम त्या समाजाचा केलं आहे। म्हणून सगळा समाज यावेळेस या इलेक्शनमध्ये देवेंद्र भाऊच्या पाठीशी होता। आणि देवाभाऊनी जी लाडकी योजनेचं जे घेतलं आणि ती लाडकी योजना त्या झाली, आम्हाला ह्या योजना घेऊन आम्ही सातत्याने लोकांमध्ये अधिकाऱ्यांना त्यांनी फिरत होतो आणि लोकांना त्या योजना समजून सांगत होतो। आणि पार्टीमध्ये तिकीट मागणं हा सगळ्यांचा अधिकार आहे। आमची पार्टी म्हणजे एक मोठा विशाल असा समुद्र आहे, त्या पार्टीमध्ये प्रत्येक माणूस तिकीट मागतो, परंतु जो निर्णय पार्टी घेते त्या निर्णयाला आम्हाला मान्य करावून आम्ही पुन्हा त्याच ताकदीनं कामाला लागलेला आहे। आता आमचा पश्चिम नागपूरचा थोड्या आम्ही खूप ताकद लावून यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये फिरलो, परंतु थोड्या मतांनी 2,5-3 हजाराचा फरक पडला आणि आम्ही ही सीट आमची गेलेली आहे। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही थकलेलो नाही, आमची सरकार आली आहे, आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री बनलेले आहे, त्यामुळे आम्हाला काही फिकर नाही आहे। आम्ही पुन्हा ताकदीनं येणाऱ्या 5 वर्षात पुन्हा ताकदीनं काम करा। मी तर वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानाचं मी शहराच्या उपाध्यक्षाने माझं बोर्डी लावलं आहे। मी आधार कार्ड आणि नवीन मतदार नोंदणीचे कार्यक्रम, घरचे अभियान आता 5 तारखेला चालू होत आहे। आम्ही ते काम सातत्याने आमच्या पश्चिम नागपूर क्षेत्रामध्ये मी ते काम करण्याचा माझा निर्णय घेतलेला आहे आणि मी
कामाला सुद्धा लागलेला आहे. हार जीत चलती रहती, मग काम करणं आमचा हा कर्तव्य आहे. मागील 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही, परंतु आता चर्चा रंगलेली आहे की येणाऱ्या मार्च किंवा एप्रिलला महानगरपालिकेचे इलेक्शन होऊ शकतात. काय हे पाहायला मिळणार का की नागपूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार आणि महापौर आपला पक्षाचा पाहायला मिळणार? निश्चितच आम्ही तुम्हाला सांगतो 2 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही, प्रशासन काम करत आहे, परंतु प्रशासनावर प्रेशर टाकून आम्ही पश्चिम नागपुरामधले कामं कसे करायचे त्या कामाचं आम्ही निवेदन घेऊन आम्ही आंदोलनं करून आम्ही त्या कमिशनरकडे जाऊन आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ होते, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची कधी चिंता लागली नाही. आम्ही लोकांचे कामं करत गेलो आणि लोकांच्या संपर्कात राहत गेलो आणि छोटे मोठे कामं करत गेलेलो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सध्या आमची सेंटरमध्ये सरकार आहे, आमची महाराष्ट्रामध्ये एकदम मेजॉरिटीची सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला निश्चितच सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचीच इथे सरकार येणार. आणि माझा एकच प्रयत्न आहे की पश्चिम नागपुरामध्ये जो पश्चिम नागपूर आज आमचा काँग्रेसकडे गेलेला आहे, तिथे आम्ही जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कसे निवडून येईल याबद्दल आमची रणनीती चालू आहे. आम्ही लोकांच्या संपर्कामध्ये लागलेलो आहोत आणि आता सरकार आमची असल्यामुळे आम्ही त्यांचे कामं सुद्धा करणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा प्रयत्न आता पूर्ण पश्चिम नागपूर फिरणं चालू झालेला आहे. माझा प्रभाग 12 आहे, त्या प्रभागामध्ये सुद्धा लोकांचा संपर्क आम्ही करणं चालू केलेला आहे. घर चलो अभियानही चालू आहे. 2024 बहुत संपतोय, 2025चं आता आगमन होतंय. आपण आपल्या परिसरातील जनतेला काय आवाहन करू? मी सगळ्यांना 2024 मध्ये ज्या घडामोडी झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये राजकीय जीवन असो, सामाजिक जीवन असो, खूप साऱ्या प्रॉब्लेम समस्या फेस कराव्या लागतात. आज 2024 संपत आहे आणि 2024 हे तुमचं 2 इलेक्शन झाले आहे. एक लोकसभेचं झालेलं आहे, एक विधानसभेचं इलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे आमचा प्रत्येक नागरिक असो सगळ्यांना एक प्रकारचा त्यांचा जो दानाचा अधिकार आहे मतदानाचा त्यांनी बजावलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांना येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ते सुखी, समाधानी, निरोगी, आनंदी राहो अशी मी सर्व नागरिकांना माझ्या वामनराव बडे लोकसेवा प्रतिनिधींतर्फे आणि नरेश बर्डे शहर उपाध्यक्ष नात्याने सगळ्यांना मी अभिनंदन करतो सगळ्यांचं. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा नव्या जोमाने नव्या उत्साहाने आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचं काम करत राहू अशी या ठिकाणी मी तुम्हाला 2025 ग्वाही देतो.